ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 97 अध्याय 5 कर्मसन्यास योग। श्री गणेशाय नमः। ऐसा श्री गुरुचा उवाईला निवृत्ती दासासी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका। अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एकसरा तळूची घेतला जिही, मग स्थिरावुनी तेही तेची जाहले। अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल। जे साचोकारे परम, ना ते अक्षर निस्सीम, जिये गावीचे निष्काम अधिकारिये। जे महर्षी वाढले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर। श्री गुरूंचा असा उवाईला म्हणजे उपदेशात्मक इशारा निवृत्ती दासाला पातला म्हणजे मिळाल्यावर ज्ञानदेव म्हणतात, आता श्रीकृष्ण जे बोलला तेच ऐका। अर्जुना, अनंत अशा आत्मसुखाच्या डोहात ज्यांनी एकदम तळाशीच बुडी घेतली आहे आणि मग जे तेथेच स्थिर होऊन तेची म्हणजे आत्मस्वरूपच झाले आहेत, अथवा आत्म्याच्या निर्मळ प्रकाशाने जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच विश्व पाहतो, तो देहात असूनही परब्रह्म स्वरूप सुख आहे असे खुशाल मानता येईल। जे साचोकारे म्हणजे खरोखर, अक्षर म्हणजे अविनाशी व निस्सीम म्हणजे अमर्याद असे परम ब्रह्मपद आहे, त्या गावीचे म्हणजे ठिकाणाचे निष्काम कर्मयोगी पुरुष अधिकारी होत। ब्रह्मपदीचे असे जे सुख आहे ते महर्षींसाठी वाढून ठेवलेले असते, विरक्त जनांच्या भाग्यात लिहिलेले असते, आणि जे पुरुष निसंशय झाले आहेत त्यांना ते निरंतर प्राप्त होते। काम क्रोध वियुक्तानां यत चेतसां विदितात्मनां यतीनां ब्रह्म निर्वाणम अभितः वर्तते। काम व क्रोध यांच्यापासून वियुक्त म्हणजे मुक्त झालेल्या, चित्ताचे संयमन केलेल्या आणि आत्म्याला साक्षात जाणलेल्या ज्ञानी यतींच्या सर्व बाजूंनी इहलोकी व परलोकी प्रशांत असे परब्रह्म स्थित असते। जिही विषयापासून हिरतले, चित्त आपुले आपण जिंतिले, ते निश्चित जेथ सुतले चेती चिना। ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडुकुमरा। ते ऐसे कैसेनी जहाले, जे देहीची ब्रह्मत्व आले, हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो। ज्यांनी आपले मन विषयांपासून हिरतले म्हणजे परावृत्त केले आहे आणि आपले आपणच चित्तावर विजय प्राप्त केला आहे, असे महात्मे ज्या ब्रह्मस्वरूपात निश्चयाने सुतले म्हणजे समाधिस्थ झाले आहेत, तेथून ते चेतीचिना म्हणजे पुन्हा वृत्तींच्या, विषयांच्या व वासनांच्या आहारी जात नाहीत। हे पंडुकुमारा अर्जुना, असे पुरुष म्हणजे आत्मज्ञानी विज्ञानांचे कारण म्हणजे साध्य असे मोक्षरूपी परब्रह्म होय। ते पुरुष असे कशाने झाले की जे देहात असतानाच ब्रह्मत्वाला पावले, असे तू विचारशील तर तुला संक्षेपाने सांगतो। यहा मुनिहि बाह्यान् स्पर्शान् बहिः एव कृत्वा च चक्षुः भ्रुवोः अंतरे कृत्वा नासाभ्यंतर चरिणौ प्राणापानौ समौ कृत्वा यतेन्द्रिय मनोबुद्धिः मोक्षपरायणः विगते इच्छा भय क्रोधः सहा सदा मुक्तः एव। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी बाह्य विषयांचे चिंतन न करता त्यांना चित्ताच्या बाहेरच ठेवून, दृष्टी अंतर्मुख करून व दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून आणि नासिका व कंठादी अभ्यंतर भागात संचार करणाऱ्या प्राण व अपान वायूंना समबल करून ज्या योगी मुनीने इंद्रिये, मन व बुद्धी यांचे नियमन करून
त्यांचा निरोध केला आहे, जो मोक्षपरायण झाला आहे आणि इच्छा, भय व क्रोध हे ज्याच्यापासून दूर झाले आहेत, असा परमेश्वराच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करणारा मुनी सदोदित मुक्तच असतो. तरी वैराग्याचेनी आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे, शरीरी एकंदरे केले मन. सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी, तेथ पाठी मोरी दिठी पारखोनी या. सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम, चित्तेसी व्योम गामिये करीती. तेथ जैसी रथोद्यके सकळे, घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एकेकू वेगळे निवडू नये. तैसी वासनांतराची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना. जे वेळी गगनी लयो मना, पवने कीजे. जेथे हे संसार चित्र उमटे, तो मनोरूपू पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. तैसे मन येथ मुद्दल जाय, मग अहम भावादिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. तर वैराग्याच्या आधाराने जे योगी विषय वासनांना चित्ताच्या बाहेर दवडतात आणि मनाच्या वृत्ती अंतर्मुख करून शरीराच्या ठिकाणी एकाग्र करतात. दिठी म्हणजे दृष्टी बाह्य जगातून पाठीमोरी म्हणजे माघारी फिरवून इडा, पिंगळा व सुषुम्ना या तिन्ही नाड्यांचा जेथे सहज संगम होतो व भ्रूमध्य म्हणजे जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाप होतो, तेथे जे योगी दृष्टी स्थिर करतात. उजवी नाकपुडी म्हणजे पिंगळा व डावी म्हणजे इडा यांच्यातून पूरक म्हणजे श्वास व रेचक म्हणजे उच्छ्वास यांच्याद्वारे संचार करणाऱ्या वायूच्या गतीचा कुंभकाद्वारे निरोध करून हृदयस्थ प्राणवायू व गुदस्थ अपानवायू यांना समबल वा एकरूप करून जे चित्ताला व्योम म्हणजे आकाशमार्गी करतात. आणि मग मार्गातील बरे वाईट सर्व प्रकारचे जल घेऊन गंगा समुद्राला मिळाल्यावर ज्याप्रमाणे रस्त्यातील जल वेगळे निवडता येत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी प्राणापान वायूंच्या निरोधाने मनाचा चिदाकाशात लय केला जातो, त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची विवंचना म्हणजे चिंता आपोआप नाहीशी होते. ज्यावर ह्या संसाराचे चित्र उमटते, तो मनोरूपी पट वा पडदा मग फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवरातील पाणी आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाही, त्याप्रमाणे जेथे मुद्दल मनच नाहीसे होते, तेथे अहमभावादिक विकार कोठून राहणार. म्हणून ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणारा तो योगी शरीरानेच ब्रह्म होतो. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.